पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांच्यावरील गुन्ह्याची जनजागृती करा. ॲडव्होकेट महेश धन्नावत यांची मागणी. गोवंश तस्कर आणि गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करा. पोलीस ठाण्यात लोकांना सोडवणारी सेटलमेंट करणाऱ्या लोकांची टोळी बसलेली असते. ॲडव्होकेट महेश धन्नावत यांचा आरोप. गुटखा माफिया आणि गोत तस्कर, गोवंश तस्कर अशा गंभीर गुन्हेगारांचे पोलीस स्टेशनमध्ये उठणे बसणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालावर प्रतिक्रिया. वॉरंट बजावणी न झाल्यानं लोक गुंडांची मदत घेत असल्याची धक्कादायक माहिती. आज दिनांक 11 रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांच्यावरील गुन्ह्याची जनजागृती करा, अशी मागणी ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी केली आहे. पोलीस गोवंश तस्कर, गोहत्या करणारे गुन्हेगार, गुटखा माफिया, वाळू माफिया यांना पकडून आणतात. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करतात. मात्र पोलीस ठाण्यात याच गुन्हे दाखल झालेल्या लोकांना सोडवणारी, सेटलमेंट करणाऱ्या लोकांची टोळी बसलेली असते. या टोळीमुळे गुन्हेगार मोकाट सुटतात. पोलीस ठाण्यात नाहक गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. काम नसताना देखील ते पोलीस ठाण्यात चकरा मारतात. अशा लोकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशा लोकांची यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी धन्नावत यांनी केली आहे. नुसती यादी तयार करून ठेवू नये, तर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर किती गुन्हे आहेत याबाबत जनजागृती करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच अटक देखील करावी, अशी मागणीही धन्नावत यांनी केली आहे. जालना नोटरी असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी जालना आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यायालयानं जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी न करता पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. अनेक गुन्हेगारांचे पोलीस स्टेशनमध्ये उठणे बसणे असल्याचं सांगत ॲडव्होकेट धन्नावत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून आरोपींचे अटक वॉरंट जारी होतात, परंतु हेच गुन्हेगार पोलीस प्रशासनाच्या मदतीनं मोकाट फिरत असतात. अनेक वेळा गुन्हेगार पोलिसांच्या सोबत असून पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा येणे जाणे आणि जवळीक संबंध असतात. वाळू माफिया, गुटखा माफिया आणि गोत तस्कर, गोवंश तस्कर अशा गंभीर गुन्हेगारांचं पोलीस स्टेशनमध्ये उठणे बसणं हे कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे. पोलीस प्रशासन न्यायालयांमध्ये आरोपी फरार असल्याचं सांगून वेळकाढूपणा करत आहेत. ॲडव्होकेट धन्नावत यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वाच्या निरीक्षणाचा संदर्भ दिला. त्यानुसार अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी केवळ 2च परिस्थितींवर होत नाही: जेव्हा आरोपी मृत झाला असेल किंवा देश सोडून पळून गेल्याचे ठोस पुरावे असतील. या निर्णयामुळे देशभरातील वॉरंट बजावणी प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होणार असून पोलीस प्रशासनाला आता फरार आरोपींना शोधून काढण्यापासून पळ काढता येणार नाही. मी ॲडव्होकेट महेश धन्नावत. आज जर आपण बघितलं तर पोलीस स्टेशनमध्ये कोणाची गर्दी आहे, तर तिथे फक्त सेटलमेंट करणाऱ्या लोकांची गर्दी असते. ते जे गो तस्करी करतात किंवा गुटखा माफिया आहे, पोलीस रात्र देऊन प्रयत्न करून जेव्हा हा कॉन्स्टेबल किंवा टीम या गो तस्करी करणाऱ्यांना, गुटखा माफियांना पकडून आणते, तर एक सेटलमेंट टीम तयार असते जी पोलीस स्टेशनला बसून सतत सेटलमेंटची गोष्ट करतात आणि यांना सोडून टाकतात. तर माझं असं मत आहे की पोलीस स्टेशनला वारंवार चक्कर मारणाऱ्या लोकांची यादी करावी. ते कोणते त्यांच्यावर गुन्हे आहे याची नोंद करावी. मध्ये कालात सुप्रीम कोर्टने, बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये सतत बसणाऱ्या लोकांची यादी तयार करावी आणि त्याची चौकशी करावी. कारण या लोकांचं रोज पोलीस स्टेशनमध्ये बसून त्याचं काय काम आहे? हे लोक रोज वारंवार पोलीस स्टेशनला का जातात? त्यांचं काय काम असतं? तर आपण जर बघितलं तर आज समन्स वॉरंट तामील होत नाही, लोकांचे सेटलमेंट होतात आणि पोलीस अधीक्षक किंवा पोलीस प्रशासन चांगला असला, वरचे अधिकारी चांगले असले तरी शेवटचा माणूस जोपर्यंत चांगला होत नाही, पोलीस स्टेशन चांगल्यारीत्या काम करत नाही, तोपर्यंत गुन्हेगारी वाढणारच आहे, गो तस्करी होणारच आहे, गुटखा सरळ विक्री होत आहे. ते आपण बघत आहे, कुठेही गुटखा सरळ उपलब्ध होत असतो, हे बंद होणारच नाही. तर माझी अशी विनंती आहे की जर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे, पोलीस स्टेशनात CCTV कॅमेरे लावावे आणि सतत पोलीस स्टेशनमध्ये बसणाऱ्या लोकांची यादी करून त्यांच्यावर किती गुन्हे आहे याची जनजागृती करावी आणि त्यांना त्वरित अटक सुद्धा करावा. आज जर बघितलं तर जालना शहरात जे गुटखा माफिया आहे, गो तस्करी करतात ते लोक,
हे सर्व लोक पोलिसांसोबत साठालोटा केलेला आहे आणि त्यांच्यासोबत उठत बसतात. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक उठत बसतात. न्यायालयीन वॉरंट समन्स तामील होत नाही. आज जर बघितलं तर न्यायालयात चेक बाउन्सचे केसेस अनेक प्रकरण प्रलंबित आहे. त्यामध्ये वॉरंट निघूनही गुन्हेगार सापडत नाही आणि तो गुन्हेगार पोलिसांसोबत असतो असं चित्र दिसून येत आहे. नुकतेच अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात जमील मौलाना वर्सेस उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांवर ताशेरे ओढले की तुम्ही NPW वॉरंटमध्ये माणसाला का शोधून पकडून आणत नाही. जर NPW वॉरंट निघाला तर एक तर तो मयत झालेला असेल किंवा तो भारत सोडून गेलेला असेल. त्या दोनच कंडिशन मध्ये वॉरंट तामील होत नाही. नसता पोलिसांकडे इतकी यंत्रणा आहे की ते कुणालाही धरून आणू शकतात. मग हे गुंड प्रवृत्तीचे लोक का पळून जातात? या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस, विशेष करून जालना पोलीस यांनी धडा घ्यायला हवं आणि सर्व जे काही आरोपी आहेत त्यांना त्वरित पकडून न्यायालयासमोर हजर करावा. कारण आज अशी परिस्थिती झाली आहे की लोक न्यायालयात न येता गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे येत आहे, पैसे वसुलीसाठी असो किंवा अवैध धंदे करण्यासाठी. हा निकाल सर्वांसाठी एक मार्गदर्शक आहे आणि चांगला निकाल आलेला आहे. मी तर सांगेल की हे गुंड लोक पोलीस स्टेशन कसे बसतात, त्यांची हिस्ट्री काय आहे हे पोलीस स्टेशनमध्ये ठेवावी आणि सतत पोलीस स्टेशनमध्ये बसणाऱ्या लोकांची एक यादी तयार करावी आणि ते लोक कसे आहे काय आहे याबद्दल पोलिसांनी अहवाल करावा आणि त्यांना त्वरित अटक करावा. त्यांच्यावर जर गुन्हा असेल तर त्यांना अटक करून त्वरित आत टाकावं. ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसून असतात याची चौकशी होणे गरजेचं आहे. ॲडव्होकेट महेश धन्नावत.